नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज। महागाई भत्त्यापूर्वी वाढला महागाई मदत भत्ता, जाणून घ्या कोणाला होणार फायदा। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। केंद्र सरकारने देशातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यापूर्वीच जुन्या CPF पेन्शनधारकांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी एक अत्यंत मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे। सरकारने त्यांचा महागाई मदत भत्त्यामध्ये घसघशीत वाढ केली आहे। सरकारच्या या निर्णयाचा थेट फायदा 5व्या वेतन आयोगानुसार बेसिक एक्स ग्रेशिया पेमेंट घेणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या आश्रितांना मिळणार आहे। वाढत्या महागाईच्या काळात केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे हजारो पेन्शनधारक कुटुंबांना आर्थिक हातभार लाभणार आहे। कधीपासून होणार लागू आणि काय आहेत नवीन दर? शासकीय आदेशानुसार महागाई मदत भत्त्याचे हे वाढीव दर दोन वेगवेगळ्या टप्प्यात म्हणजेच 1 जुलै 2025 आणि 1 जानेवारी 2026 पासून लागू मानले जातील। नव्या सुधारणेनुसार 1 जुलै 2025 पासून हा भत्ता 474% तर 1 जानेवारी 2026 पासून तो थेट 483% करण्यात आला आहे। ही वाढ प्रामुख्याने पहिल्या आणि दुसऱ्या श्रेणीतील त्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना लागू होईल जे 18 नोव्हेंबर 1960 ते 31 डिसेंबर 1985 या कालावधीत निवृत्त झाले आहेत आणि सध्या एक्स ग्रेशिया पेमेंटचा लाभ घेत आहेत। एक्स ग्रेशिया श्रेणीनुसार मिळणार लाभ। भत्त्यातील ही वाढ ग्रुप A, B, C आणि D मधील त्या लाभार्थ्यांवर लागू होईल ज्यांना त्यांच्या श्रेणीनुसार अनुक्रमे 3000 रुपये, 1000 रुपये, 750 रुपये आणि 650 रुपये एक्स ग्रेशिया रक्कम मिळते। याशिवाय दुसऱ्या कॅटेगरीतील मृत CPF कर्मचाऱ्यांच्या विधवा आणि त्यांच्यावर अवलंबून असलेली मुले जे सध्या प्रति महिना 650 रुपयांचे सुधारित एक्स ग्रेशिया पेमेंट घेत आहेत, त्यांनाही या वाढीव भत्त्याचा पूर्ण लाभ मिळणार आहे। बँकांवर सोपवली जबाबदारी। केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या खर्च विभागाच्या मंजुरीनंतर हा अधिकृत आदेश जारी करण्यात आला आहे। सरकारने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे की महागाई मदत भत्त्याची गणना करताना जर अंतिम रक्कम दशांश बिंदूत आली तर ती पुढील पूर्ण रुपयामध्ये राऊंड ऑफ केली जाईल। या वाढीव भत्त्याची अचूक गणना करण्याची आणि तो पेन्शनधारकांपर्यंत पोहोचवण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित पेन्शन वाटप करणाऱ्या यंत्रणांवर आणि सरकारी बँकांवर सोपवण्यात आली आहे। हा लाभ केवळ 5व्या वेतन आयोगाच्या कक्षेत येणाऱ्या CPF लाभार्थ्यांसाठीच मर्यादित असेल, हे देखील सरकारने स्पष्ट केले आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।